गुड इव्हनिंग स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल. आज आपण थेरम सिरीज मध्ये 10th मध्ये एक इम्पॉर्टंट थेरम एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आज आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स स्टेटमेंट काय सांगितलं जातं बघा. when two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of squares of their corresponding sides. ओके. तर आता आपल्याला काय हा पार्ट आपल्याला काय करायचं, टू करायचं. तर सुरुवातीला थेरमचा सुरुवातीचा पहिला पार्ट कोणता असतो, गिवन. ठीक आहे. मग गिवन मध्ये आपल्याला काय दिलं आहे बघा. तर ट्रायंगल, पहिला ट्रायंगल कोणता आहे, फर्स्ट ट्रायंगल कोणता आहे, एबीसी सिमिलर टू ट्रायंगल काय दिलं आपल्याला, पी क्यू आर अशा प्रकारे देत आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून आपल्याला काम कोणत्या पार्ट आपल्याला गिवन आहे बघा. हा जो एडी परपेंडिक्युलर आहे, चलो परपेंडिक्युलर आहे बीसी ला. सो एडी परपेंडिक्युलर टू बीसी. अजून काय दिलं आहे बघा आपल्याला, पीएस परपेंडिक्युलर टू क्यूआर. पीएस परपेंडिक्युलर टू क्यूआर. ठीक आहे. हा पार्ट कशामध्ये, गिवन झाल्यानंतर पुढचा पार्ट आपण काय घेतो, टू प्रूफ. ठीक आहे. टू प्रूफ मध्ये आपल्याला काय घ्यायचं बघा. काय लिहिलं, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स. म्हणजे काय लिहिलं आपल्याला, दोन ट्रायंगल्सचा एरिया ऑफ रेशो रिप्रेझेंट करायचं आहे बघा. एरिया ऑफ ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल कोणता आहे, एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड कोणता आहे, पीक्यूआर इज इक्वल टू काय म्हणतात, द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. करस्पॉन्डिंग साइडचे काय घ्यायचे, स्क्वेअर्स घ्यायचा. मग एबी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे बघा, पीक्यू. सो काय लिहितात आपल्याला, एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू बीसी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे बघा, क्यूआर. इथं काय लिहितात मग, बीसी स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर इज इक्वल टू एसी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे बघा, पीआर. सो काय लिहितात आपल्याला, एसी स्क्वेअर अपॉन पीआर स्क्वेअर. हा जो पार्ट आहे तो कशामध्ये येईल, ठीक आहे. आता टू प्रूफ नंतर पुढचा जो पार्ट आहे तो कशाचा आहे, प्रूफचा. अगदी सिंपल आहे, अगदी सोप्या स्टेप्स आहेत. तर प्रूफ मध्ये जी पहिली जी स्टेप आहे ते आपण कशावरून घ्यायची, आपल्याला सुरुवातीला जी फर्स्ट प्रॉपर्टी झाली होती त्यानुसार घ्यायची. फर्स्ट प्रॉपर्टी आपल्याला काय होती बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग साइड्स. ही आपण प्रॉपर्टी आपण यूज करू. तर आपल्याला काय लिहितात बघा, तर एरिया ऑफ ट्रायंगल काय लिहितात आपल्याला, एबीसी अपॉन सेकंड ट्रायंगल कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. बरोबर. तर रेशो घ्यायचा आपल्याला, कशा घ्यायचा, प्रोडक्ट घ्यायचा कशाचा, बेस आणि हाईटचा. तर ट्रायंगल एबीसी चा बेस कोणता आहे बघा, बीसी आहे आणि हाईट कोणती आहे, एडी. डायग्राम मध्ये दाखवू शकतो. तर ट्रायंगल एबीसी मध्ये बेस बीसी आहे, हाईट कोणती आहे, एडी. तर सेम पार्ट आता ट्रायंगल पीक्यूआर मध्ये बेस कोणता आहे, क्यूआर इनटू हाईट. हाईट कोणती आहे, पीएस. तर पुन्हा काय लिहितात बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे, पीक्यूआर. आता आपण काय करायचं, ही जी टर्म आहे फक्त आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं. म्हणजे काय लिहितात आपल्याला, बीसी अपॉन क्यूआर इनटू एडी अपॉन पीएस. असं बघा. तर काय आपण म्हणायला पाहिजे, इक्वेशन फर्स्ट असं. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला दोन ट्रायंगल्स आपल्याला विचार करायचा. दोन ट्रायंगल्स कोणकोणते आहेत बघा. फर्स्ट ट्रायंगल घेऊया आपण, ट्रायंगल ए बी डी. ठीक आहे. सो आपल्याला लिहिता आपल्याला तीन ट्रायंगल. ट्रायंगल कोणता, ए बी डी. बघा ट्रायंगल ए बी डी. सेकंड ट्रायंगल कोणता घ्यायचा, सेम ट्रायंगल पी क्यू एस अँड ट्रायंगल पी क्यू एस. आता याच्यामध्ये अँगल बी आणि अँगल क्यू काय, कॉन्व्हर्ट आहे. सो आपल्याला असं लिहितात अँगल बी कॉन्व्हर्ट अँगल क्यू. हा जो भाग आहे तो आपल्याला गिवन आहे. सो आपण गिवन आपण लिहिलं. त्यानंतर अँगल ए डी बी, अँगल ए डी बी कॉन्व्हर्ट अँगल आम्हाला कोणता घ्यायला पाहिजे, पी एस क्यू. अँगल पी एस क्यू. रिझन आपल्याला काय लिहित आहे, इच 90. ओके. हे जे दोन पार्ट आहेत, दोन अँगल कॉन्व्हर्ट आले, त्याच्यामध्ये दोन ट्रायंगल काय आले, सिमिलर आले. ट्रायंगल ए बी डी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू एस. कोणती टेस्ट लिहिता येईल आपल्याला, ए टेस्ट आपल्याला लिहिता. ओके. आता यानंतर आपल्याला काय करायचं बघा. आता हे जे दोन ट्रायंगल्स आहेत त्याच्या आपल्याला करस्पॉन्डिंग साइड्स द्यायचे. बरं. मग करस्पॉन्डिंग साइड्स काय लिहिता बघा आपल्याला हव्या त्यानुसार आपल्याला लिहिता येईल. ओके. आपल्याला करस्पॉन्डिंग साइड करस्पॉन्डिंग साइड काय लिहितात बघा आपल्याला. तर एबी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, पीक्यू आहे.
आणि अजून आपल्याला एक लागणार आहे, बरं आहे का, एडी ची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, पीएस. एडी पीएस, एडी अपॉन पीएस. परत पार्ट आपण लिहू. बरं, हा जो पार्ट आपण दिला काय दिला, करस्पॉन्डिंग. बरं, याला आपण इक्वेशन आपण नंबर देऊ. इक्वेशन नंबर आपण 2 आपण म्हणू. आणि हा पार्ट काय दिला आपण, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके. आता जे मेन जे 2 ट्रायंगल्स आहेत ते ऑलरेडी सिमिलरच आहे. काय दिलं आपल्याला, ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल कोणता आहे, ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल, कोणता ट्रायंगल असेल, PQR. हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत. हा जो पार्ट आहे तो आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे. पुन्हा याच्या आपण करस्पॉन्डिंग साइड्स आवश्यक आहे तेवढ्याच फक्त घेऊ. काय लिहितात आपल्याला, लिहितात AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. ठीक आहे. याला काय म्हणूया आपण, इक्वेशन नंबर 3 आपण म्हणूया. आपण पार्ट लिहिला, आपण काय लिहिलं, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, अशा पद्धतीने लिहिली. ठीक आहे. आता लास्ट स्टेप आपली, ठीक आहे, ही जी स्टेप आहे ती आपल्याला काय करायची आहे, करायची. ठीक आहे. मग काय लिहितात आपल्याला बघा, फ्रॉम इक्वेशन. आता बुक पेक्षा थोडंसं सिम्प्लिफाय स्वरूपात लिहितो आपण, बरं आहे का. तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहितात बघा, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहितात बघा. तर एरर ट्रायंगल ABC, एरर ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड कोणता आहे, PQR इज इक्वल टू, आता इथे काय लिहिलं बघा, BC अपॉन QR इनटू, आता याच्यामध्ये व्हॅल्यू कोणती आहे, AD अपॉन PS आहे, AD अपॉन PS. ओके. सो आपण इथे काय चेंज करूया, इथे लिहिता येईल आपल्याला BC अपॉन QR इनटू AD अपॉन PS ची जी व्हॅल्यू आहे, सेकंड इक्वेशन मध्ये काय बघा, AD अपॉन PS ची व्हॅल्यू काय आहे, AB अपॉन PQ. सो आपल्याला इथे लिहिता येईल, काय लिहिता येईल आपल्याला, AB अपॉन PQ असं आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. आता जी नेक्स्ट स्टेप आहे त्याच्यामध्ये आपण पुन्हा आपण काय लिहिलं, बरं, फ्रॉम इक्वेशन मध्ये थर्ड पण लिहिली, एका स्टेपमध्ये आपण सगळ्या स्टेप. पुन्हा इथे व्हॅल्यू काय मिळाली, BC अपॉन QR इनटू. आता इक्वेशन 3 मध्ये, बरं आहे का, तर AB अपॉन PQ ची व्हॅल्यू काय बघा, तर BC अपॉन QR, म्हणजे आपल्याला इथे लिहिता येईल, काय लिहिता येईल आपल्याला, BC अपॉन QR. सो BC इंटू BC व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, BC स्क्वेअर. QR इंटू QR व्हॅल्यू काय आपल्याला मिळाली, QR स्क्वेअर. सो आपल्याला इथे स्टेप आपल्याला मिळाली, काय मिळाली, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय, BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. अशा पद्धतीने करस्पॉन्डिंग साइडचे स्क्वेअर आपल्याला एक आपल्याला पार्ट मिळाला, आणि सिमिलरली आपण रिमेनिंग पार्ट घेऊ. त्यानुसार एरिया ऑफ ट्रायंगल काय लिहिता आपल्याला, ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल काय लिहिता आपल्याला, PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर, करस्पॉन्डिंग साइडचे स्क्वेअर सगळ्याचे लिहायचे, अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. ओके. हाच पार्ट आपल्याला काय करायचा होता. ओके. थँक्यू.